नमस्कार. वैदर्भीय रंगभूमीचे भूषण आणि ज्यांनी आपल्या नाट्यकलेतून वैदर्भीय रंगभूमीला, वैदर्भीय नाटकांना अखिल मराठी नाट्यसृष्टीमध्ये अत्यंत मानाचे स्थान मिळवून दिले, ते पुरुषोत्तम व्यंकटेश दारव्हेकर यांचा यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि त्याच निमित्ताने पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी नागपुरात जे रंजन कला मंदिर स्थापन केलेले होते, त्या रंजन कला मंदिर या अग्रगण्य नाट्यसंस्थेशी अनेक वर्ष जोडले गेलेले विदर्भातील आणि महाराष्ट्रातील अनेक नावाजलेले आणि अनुभवी रंगकर्मी माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. माझा पहिला प्रश्न आहे की पुरुषोत्तम दारव्हेकर हे रंगभूमीचे एक असे व्यक्तिमत्व होते का ज्यांच्यामध्ये ते सिद्धहस्त दिग्दर्शकही होते आणि उत्तम तेवढेच लेखक, नाट्यलेखकही होते, आणि हे दोन्ही गुण एकाच रंगकर्मीमध्ये, एकाच कलावंतामध्ये असणं किती दुर्मिळ आणि किती महत्त्वाचं वाटतं तुम्हाला? खरं म्हणजे आपण अगदी बेसिकपासून जाऊया की प्रत्येक माणसाला व्यक्त व्हायची इच्छा असते. प्रत्येकाला म्हणतात ना, एव्हरीबडी हॅज हिज ओन स्टोरी. तर प्रत्येकजण व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांच्याकडे मार्ग नसतो. आम्ही कलाकार, आमच्याकडे मार्ग असतो, कारण आम्हाला प्लॅटफॉर्म मिळतो, आमचे एक्सप्रेशन चांगले असतात. त्यात ॲज अन ॲक्टर मी सांगू शकतो की लेखक दिग्दर्शकाची अत्यंत गरज लागते. म्हणजे मी बिग बॉसमध्ये होतो तेव्हा मला ते कळलं की आमच्याकडे स्क्रिप्ट नाही, दिग्दर्शक नाही, करायचं काय पुढे. जेव्हा लेखक आणि दिग्दर्शक एकच असतो तेव्हा त्याला जे म्हणायचं असतं ते तो पूर्णपणे प्रेक्षकांपर्यंत पोचवू शकतो, आणि मग प्रेक्षकांचा चॉईस की ते आवडलं की नाही आवडलं. हे एकाच व्यक्तिमत्वामध्ये हे दोन्ही गुण सापडणं जनरली रेअर असतं. मी पण लिहिण्याचा खूप प्रयत्न केला. अनेक वर्ष माझ्या डोक्यामध्ये अनेक सब्जेक्ट्स होते, कारण मी अनेक सिरियल्स केल्या, त्याच्यामुळे सब्जेक्ट्स यायचे, पण लेखन माझं कधी पूर्ण नाही झालं. आजोबांचं ते वैशिष्ट्य होतं की ते लिहून, म्हणजे लेखन पण त्यांचं अगदी व्यवस्थित असायचं आणि त्या लेखनाचं दिग्दर्शन पण व्यवस्थित असायचं. त्यामुळे त्यांना जे म्हणायचं आहे की आपण नाटक म्हणा, सिनेमा म्हणा, इट्स अ स्टोरी टेलिंग प्रोसेस म्हणतो आपण. तर त्यांना जी गोष्ट सांगायची आहे ती पूर्णपणे ते सांगू शकायचे. आणि आपण अनेकदा बघतो की काही लेखक असावे, सुरेश खरे वगैरे लेखक आहेत फार चांगले, पण दिग्दर्शन त्यांनी कधी प्रयत्न नाही केला. किंवा काही दिग्दर्शक आहेत ज्यांनी लेखनाचा कधी प्रयत्न नाही केला. पण लेखक आणि दिग्दर्शक जर दोन्ही एकाच व्यक्तिमत्वामध्ये असेल तर तो सब्जेक्ट पूर्णपणे पोचू शकतो, कारण मला काय म्हणायचं आहे हे लिहून सांगू शकतो, आणि कसं पोचवायचं आहे प्रेक्षकांना हे दिग्दर्शनातून आपण पोचवू शकतो. त्यामुळे ती कृती आणखी उत्तम होते आणि ती संहिता लोकांपर्यंत पोचते. आता लोकांपर्यंत पोचल्यानंतर मग लोकांकडनं आपल्याला रिस्पॉन्स मिळतो की चांगली आहे संहिता की वाईट आहे, किंवा काय तुमचं जे म्हणणं आहे ते आम्हाला पटतं आहे किंवा नाही आहे. तो प्रेक्षकांचा पाठ झाला. पण लेखक दिग्दर्शक एकच असल्यानंतर ती संहिता पोचते पूर्णपणे. हे कठीण आहे थोडंसं. कठीण याच्याकरता आहे कारण लेखकाला आपल्या दिग्दर्शकाला लेखकावर ताबा मिळवावा लागतो आणि लेखकालाही दिग्दर्शकाला पाहिजे ते द्यावं लागतं. आता दारव्हेकर मास्तरांनी जसं म्हटलं आहे, जेव्हा एखादी संहिता कागदावर उतरते तेव्हा ती लेखकाची असते, जेव्हा ते प्रत्यक्ष तालमीत होतं तेव्हा ते दिग्दर्शकाचं आणि कलावंतांचं असतं, आणि जेव्हा ते सादर होऊन प्रसिद्ध होतं तेव्हा ते लोकांचं होतं. ही प्रक्रियेमध्ये दारव्हेकर मास्तरांची भूमिका लेखक दिग्दर्शक दोन्हीची होती. पुरुषोत्तम दारव्हेकर यांचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा जो नाट्यभूमीचा, रंगभूमीचा प्रवास आहे तो अगदी शालेय आणि बालरंगभूमीपासून सुरू झाला. कॅच देम यंग आपण जे म्हणतो, लहानपणीच गुण हेरले पाहिजे, ते दारव्हेकर मास्तर अति उत्तमपणे करत होते का? आणि त्यामुळेच मराठी रंगभूमीला अनेक उत्तम रंगकर्मी मिळू शकलेत का? प्रश्नच नाही. मास्तरांनी लहान मुलांसाठी नेहमीच कामं केली. लहान नाटकं पण बरीच लिहिलीत, आणि त्यांच्यातल्या लहानपणी जे संस्कार होतात ते नक्कीच त्याच्यातून चांगले कलाकार घडून येतात, याबद्दल प्रश्नच नाही. त्यांनी लहान मुलांना त्याच्यातले सगळे सुप्त गुण ओळखून त्या प्रकारे त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना चांगलं व्यासपीठ मिळवून दिलं. आणि मी सुद्धा त्यांच्याबरोबर अगदी बालविहारपासून
7-8 वर्षापासून मी त्यांच्याबरोबर काम केलं, त्यांच्या मेळ्यामध्ये पण काम केलं. त्यामुळे त्यांनी मग माझ्यातला नृत्यगुण ओळखून त्याला वाव देण्याचा प्रयत्न केला. चंद्रनभीचा ढळाला या नाटकामध्ये त्यांनी मला राजनर्तिकेचं काम देऊन नृत्य दिग्दर्शनही माझ्यावर सोपवलं. तर त्यांना जेव्हा पहिलं बक्षीस मिळालं आमच्या नाटकाला, तेव्हा माझं नृत्य दिग्दर्शिका आणि गोपाळ कौशिक यांचं संगीत दिग्दर्शक असं नाव झळकलं होतं याच्या टायटलमध्ये. तर तेव्हा आणि गोपाळ कौशिकबद्दल आणखीन एक सांगायचं म्हणजे हे चंद्रनभीचा ढळाला हे जेव्हा व्यावसायिक रंगभूमीने घेतलं नाटक, त्यावेळेला चंद्रनभीचा ढळाला, रसिका चंद्रनभीचा ढळाला हे गाणं लता मंगेशकरांनी गायलेलं होतं. हो, त्यासाठी गोपाळला ते दिग्दर्शन करायला मुंबईला जायला मिळालं. त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना एवढा आनंद झाला आणि आमची छाती अगदी अभिमानाने फुगून गेली होती. हा केवढा मोठा म्हणजे मास्तरांनी लहानपणापासून गोपाळनी त्यांच्याबरोबर काम केलं, त्याच्या संगीत गुणाचा त्यांनी असा उपयोग करून घेतला आणि त्याच्यासाठी त्याला केवढा पुढे मान मिळाला, याबद्दल काही शंकाच नाही मास्तरांची. आपण जेव्हा दार्वेकर मास्तरांची यंदा जन्मशताब्दी साजरी करतो आहे, तर 1950 मध्ये त्यांनी जे रंजन कला मंदिर स्थापन केलं, योगायोग आहे की यंदा रंजन कला मंदिरची पण एक अमृत महोत्सवी वर्ष आहे. रंजन कला मंदिरचा योगदान मराठी नाट्यसृष्टी रंगभूमी याच्या संदर्भात आपण कसं त्याचा एक उल्लेख कराल किंवा हे सांगणार? काय की एखादी नाट्यसंस्था स्थापन करणं हे तितकं सोपं नाही. नाट्यसंस्था सुरू करणं सोपं नाही आणि ती चालवणं पण जास्त कठीण आहे. आणि त्यातलं सातत्य टिकवणं आणि दर्जा टिकवणं हे तर जास्त कठीण आहे. आता हे नाट्यसंस्था चालणे हे एक टीमवर्क आहे. मास्तरांनी आपल्या बालमेळ्यापासूनच एक टीम तयार केली. इथे जे फोटो आहेत आमच्या 8 जणांचे, त्या सगळे बालमेळ्यातनं त्यांना जॉईन झालेले होते किंवा या शोभा त्यांनी आत्ताच सांगितलं तसं. तर असा दर्जेदार संस्था स्थापन केल्यानंतर ती चालवण्याचं प्रमुख काम करताना अनेकांचं एक कॉन्ट्रीब्युशन होतं. म्हणजे गणेश सोळंकी होते, त्याच्यानंतर नरेश जोशी, त्याच्यानंतर केशव जोशी, अनुराधा जोशी, हे त्यांच्या रमेश आंबेकरांचं खूप मोठं मार्गदर्शन होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे दोन प्रभाकर चांदेकर आणि प्रभाकर पुराणिक यांचं देखील कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं होतं. तर नावं घ्यावी तेवढी थोडी आहेत. पण याच्यानंतर हे झालं एक 25 वर्षाचा काळ. त्याच्यानंतर 25 वर्षाच्या काळामध्ये मनोहर म्हैसाळकर म्हणा किंवा गणेश नायडू या सगळ्यांनी ती संस्था चालवली. आणि त्याच्यानंतरची जवळपास 40 वर्षाची जी परंपरा आहे ती आमच्या पिढीने चालवली. त्यामध्ये उदयन ब्रह्म आहेत, प्रसन्न शेंबेकर आहे प्राध्यापक, जे लेखक म्हणून प्रत्येक संस्थेला लेखक लागतो. तर असं हे टीमवर्क आहे आणि हे सातत्याने सुरू आहे. याचं प्रमुख कारण जर काही असेल तर रंजन कला मंदिराच्या मागे जे दार्वेकरांनी आम्हाला सांगितलं की इन्कमिंग महत्त्वाचं आहे, नाही तर संस्था बंद पडायला वेळ लागत नाही. तर ते बालरंजनचं इन्कमिंग आहे. तुम्ही जो उल्लेख केला अमृत महोत्सव जन्मशताब्दी, याच्यामध्ये मला अजून ॲड करायचं आहे की बालरंजनचा नुकताच सुवर्ण महोत्सव झाला. म्हणजे एखाद्या बालरंगभूमीचा सुवर्ण महोत्सव, लगेच दुसऱ्या वर्षी अमृत महोत्सव आणि लगेच जन्मशताब्दी, असं मास्तरांचं मोठं कर्तृत्व होतं. आणि त्याच्यामध्ये अनेकांचा वाटा आहे. ही नावं मी घेतली ती कमी आहेत, मोठी यादी आहे त्याची. तर हा सातत्य टिकवण्याचं काम आमच्या या सगळ्या नवीन पिढीने, म्हणजे त्याच्यात आविष्कार आहे, अभिजित आहे, यांची पिढी होती, या सगळ्या खपल्या. आणि त्यावेळेला प्रसिद्धी माध्यमं नव्हती आजच्यासारखी, आणि नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. तर हे कायम सातत्य ठेवण्याचं काम आमच्या सगळ्या लोकांनी केलं आणि म्हणून आज आम्ही अमृत महोत्सवी वर्ष एन्जॉय करू शकतो आहे.
जेव्हा आपण रंजन कला मंदिरच्या कामाचा उल्लेख करतो, बालरंजनचा त्याच्यामध्ये उल्लेख येणं अपेक्षित आहे. जसं सरांनी सांगितलं की एक महत्त्वाचा इन्कमिंग स्रोत जो ठरला, तर तो बालरंजनमधून कॅच देम यंग या उक्तीप्रमाणे जे बालक किंवा जे नवीन कलावंत येत होते ते पुढे रंजन कला मंदिर आणि पुढे नाट्यसृष्टीसाठी किती महत्त्वाचा स्रोत बालरंजन ठरला. नाही, फारच मोठा स्रोत आहे तो. म्हणजे कसं आहे की मला असं आठवतं आहे की लहानपणी मी जे नाटकात काम केलं ते बालरंजनच्याच माझा ज्ञानी यांचा राजा किंवा रामशास्त्री प्रभूणेंवरचं नाटक होतं, अदृश्य माणूस वगैरे. ही सगळी नाटकं जी होती ती त्यावेळेच्या बाल प्रेक्षकांमध्ये तर फार म्हणजे प्रसिद्ध होतीच. पण ते एका साईडला जाऊ द्या, मुख्य गोष्ट ही होती की एका अत्यंत चांगल्या संस्थेमध्ये आमच्या मनावर, आमच्या एकंदर वागणुकीवर ते जे संस्कार झाले आणि त्या संस्कारांचा जो उपयोग पुढे झाला आम्हाला आयुष्यात. म्हणजे एक माझा व्यवसाय काही म्हणजे नाट्यकला हा नाही, माझा व्यवसाय वेगळा आहे. पण मी तुम्हाला सांगतो, माझ्या त्या व्यवसायात म्हणजे माझा डॉक्टरी व्यवसाय आहे, डॉक्टरी पेशा आहे आणि त्याच्यामध्ये पेशंटशी बोलताना सुद्धा मला आठवतं की माझ्यावर ते संस्कार जे झाले आहे त्यामुळे मी पेशंटशी इतक्या चांगल्या पद्धतीने बोलू शकतो आहे किंवा चांगलं एक्सप्लेन करू शकतो आहे की व काय आहे काय नाही. त्याच्यात प्रोफेशनल स्किल प्रचंड प्रमाणात वाढली. आणि ते आणि काय होतं की म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आता मी रमेश अंबईकरांचा मुलगा, त्यामुळे माझ्याकडे कसं की अनेक लोकांचा राबता असायचा. म्हणजे त्याच्यामध्ये महेश एलकुंचवार आले, आमच्याकडे सुरेश भटसुद्धा बरेचदा यायचे किंवा दार्वेकरांचं एक हे होतंच. आणि मला एक अशी एक गोष्ट माझ्या आजीने सांगितली आहे, ती सांगावीशी वाटते बरं का. काय आहे की दार्वेकर हे पूर्वी कुर्वे शाळेमध्ये, म्हणजे मास्तर दार्वेकर, पुरुषोत्तम दार्वेकर हे कुर्वे शाळेमध्ये शिकवायचे. मला असं वाटतं नुकतेच ते नागपुरात आले होते किंवा काय जे काय असेल. अँड ही वॉन्टेड टू डू हिज एम ए करायचं होतं. त्यामुळे त्यांनी शाळेचे जे संस्थाचालक होते तर त्यांना विचारलं की बाबा मला परीक्षेची तयारी करायला सुट्टी पाहिजे आहे, तर तुम्ही मला सुट्टी द्या बाबा 1 महिन्याची, काय जे काय असेल ते. तर त्या जे कोणी असतील तिथे संस्थाचालक त्यांनी त्याला म्हटलं की असा कोणता तू फर्स्ट येणार आहे, तू कशाला सुट्टी घेतो आहेस, तू काम कर असं. आणि गंमत अशी झाली की त्यांनी तिथल्या तिथे राजीनामा दिला त्या नोकरीचा, परीक्षा दिली आणि खरंच फर्स्ट आले. तर हा इतका विद्वान मनुष्य होता. आणि आपण म्हणतो ना की बुवा लेखक आणि दिग्दर्शक एका ठिकाणी वगैरे, तर मला तर वाटतं की बुवा त्यांची विद्वत्ताच इतकी प्रचंड होती की ते अजूनही बऱ्याच, म्हणजे आता नाट्य कलाकाराला काय आहे की नुसतं लेखन आणि दिग्दर्शन येतं असं म्हणून चालत नाही. त्याला म्युझिकही आलं पाहिजे, किमान तो काय नसला पाहिजे, त्याला नेपथ्यही समजलं पाहिजे, त्याला लाईटिंगही समजलं पाहिजे. तर भले ते त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी प्रोजेक्ट केलं नसेल, पण आय एम शुअर की हिज नॉलेज अबाउट दोज पार्ट्स ऑफ नाट्यकला वॉज ऑल्सो एक्स्ट्रीम. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आम्हाला सगळ्याच कलाकारांना किंवा एकंदरीतच म्हणजे त्यावेळेत त्या काळामध्ये वाढलेल्या सगळ्यांना त्याचा खूप आपल्या आयुष्यात उपयोग झालेला आहे. जे काही रंजन कला मंदिर असेल किंवा यांच्या दार्वेकर मास्तर असतील, त्यांच्याकडून ज्या नाट्यकृती तयार झाल्या, अनेक नाटकांना महाराष्ट्र राज्याचा स्पर्धेमध्ये चांगला पुरस्कार मिळाला आणि त्यामुळे वैदर्भीय नाट्यसृष्टी याचा एक ठसा जो आहे तो मराठी नाट्यसृष्टीवर उमटत गेला का, किंवा एक अधोरेखित वैदर्भी नाट्यसृष्टीचा एक महत्त्व जो आहे तो अधोरेखित त्या काळामध्ये जे काही पुरस्कार मिळाले त्याच्यातून अधोरेखित झाला का? बरोबर आहे. असं आहे की नाटकाची इंडस्ट्री आजही मुंबई पुणे आहे. मुंबई पुण्याला जाऊन आपला डंका वाजवणे इतकी सोपी गोष्ट नव्हती. एक विदर्भातली एक संस्था रंजन कला मंदिर, त्यातून पुरुषोत्तम दार्वेकरांचं बॅकग्राऊंड असं काय आईवडिलांचं नाटकाचं नव्हतं. तर त्यांनी कसोशीने प्रयत्न करून, कष्ट घेऊन, आपल्याबरोबरच्या कलावंतांना घेऊन जो एक डंका वाजवला राज्य नाट्य महोत्सव. तेव्हा राज्यनाट्य स्पर्धा सुरू झाली होती आणि सातत्याने तिथे बक्षिसं मिळवली. नुसती बक्षिसं मिळवली नाही तर नीलांबरीताई सांगतीलच की नयन तुझे जादूगार या नाटकाला राज्यनाट्याच्या अंतिम स्पर्धेमध्ये सगळी पहिली बक्षिसं मिळाली. आणि तो रेकॉर्ड आजपर्यंत कोणत्याही संस्थेने मोडलेला नाही. तर निश्चितच रंजन कला मंदिरनी आपला एक ठसा निर्माण केला. फक्त ते दार्वेकरांपर्यंत थांबलं नाही, त्याच्यानंतर अंबईकरांनी देखील खूप मोठं काम केलं. त्यांचा पण एक दबदबा होता.
आणि तो कायम दबदबा राहिला. आमच्या पिढीने मग असा विचार केला की राज्यनाट्य स्पर्धा ही एकमेव न ठेवता आपण आपली व्याप्ती वाढवावी. आणि म्हणून मग आम्ही विदर्भात, महाराष्ट्रात, भारतात अनेक प्रयोग करायला लागलो, ज्याच्यामध्ये रंजन कला मंदिरचाच सहयोग आहे. आणि मास्तरांनी मात्र नागपूरचं नाटक म्हटल्यानंतर मुंबईवाल्यांना देखील धडकी भरत होती. अशी परिस्थिती विदर्भातल्या, नागपुरातल्या, आणि म्हणूनच त्या काळात मास्तरांनी जे मुंबईला गेले त्याबरोबर त्यांनी जे तिथे काम सुरू केलं ते मागे वळून त्यांनी पाहिलंच नाही. पण इकडे त्यांचा ओढा मात्र कायम होता. आधी इथे नटराजाची मूर्ती आहे, ती मास्तरांनी आम्हाला जेव्हा दिली तेव्हा सांगितलं की आता मी मुंबईला आहे, पण याचा अधिकार खरा तुमचा आहे. आणि म्हणून त्यांचं प्रेम मात्र विदर्भावर, संस्थेवर कायम होतं. आणि त्याचाच परिणाम की काय, आम्ही अजूनपर्यंत संस्थेत गेल्यानंतर आधी मास्तरांच्या फोटोला नमस्कार करतो आणि मग आमची ॲक्टिव्हिटी सुरू करतो. जेव्हा पुरस्कारांचा उल्लेख होतो आहे तर नयन तुझे जादूगर या नाटकाला तब्बल 8 पुरस्कार मिळाले होते. काही आठवणी त्या काळातल्या? आठवणी म्हणजे अगदी खूपच प्रचंड आठवणी आहे. मला असं वाटतं की नयन तुझे जादूगारमध्ये कलाकारांची संख्या खूप होती आणि मी त्या सर्व कलाकारांमध्ये सर्वात यंगेस्ट ज्याला म्हणू अशी अगदी लहान, अनुभव तसा नसलेली होते. पण मास्तरांनी जसं सगळे बोललेत आता की त्यांना एक विजन होती आणि त्यांच्या मनात नाटकाचं कथानक असायचं आणि त्या कथानकाच्या प्रमाणे जी विजनमध्ये जी कॅरेक्टर्स होती ती तशीच्या तशी ते शोधत होते. आणि मला असं आठवतं की मी सर्वात पहिले अगदी म्हणजे BA पार्ट 1ला असताना एक नाटक केलं, त्याच्यात मी गाणं म्हटलं होतं. तेव्हा महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा खूपच म्हणजे प्रसिद्ध आणि गाजलेली असल्यामुळे खूप गर्दी व्हायची, हाऊसफुल व्हायचं. आणि मास्तर त्या नाटकाला आले होते आणि त्यांनी ते हेरलं की मी गाणं म्हणू शकते स्टेजवर आणि ॲक्टिंग करू शकते. त्याच्यानंतर त्यांनी मला पद्माकर डावरे एकांकिका स्पर्धेमध्ये एक छोटी एकांकिकामध्ये काम करायला दिलं, त्याच्यातसुद्धा मला गाणं होतं. आणि आता मला एवढं आठवत नाही की ते गाणं म्हणजे आम्ही बसवलं होतं की, पण मला असं वाटतं की ते असं होतं, कागदाच्या भिंती नाटक होतं. कठीण 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 किती लेख हृदय बाई, कठीण कठीण. तर हे मास्तरांनी सांगितलं होतं की मला आठवत नाही, पण हे मी गाणं त्या कठीण 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 किती पुरुष हृदय बाई ह्या चालीवर मला म्हणायला सांगितलं होतं. आणि मग त्याच्यात आम्हाला पहिला नंबर मिळाला होता, मलाही मिळाला. आणि माझ्या जे आजपर्यंत लक्षात आहे ते हे की पहिला नंबर मिळाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, हे बघ तुला पहिला नंबर मिळाला आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुला खूप छान येतं. ते हे ऐकल्यानंतर मला काय बोलावं सुचलं नाही, तसंही मला काही समजत नव्हतं. त्याच्यानंतर नयन तुझे जादूगारच्या असंख्य आठवणी आहे. आणि एक सब प्लॉट होता त्याच्यात आदिवासी कुटुंबाचा, ज्याच्यात महाराज, आदिवासी महाराज आणि त्यांची मुलगी म्हणून मी स्टेजवर येते. आणि आमचे जेव्हा वाचन झालं तेव्हा मला अजूनही आठवतं की 1-2 प्रसंग झाले की आम्ही तालीम करायचो. मग ते एक अंक झाला की तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पाठवायचे, मग दुसरा व्हायचाच असायचा. मग ते म्हणायचे अरे दुसरा पाठवायची वेळ आली, आता परवा लास्ट डेट आहे, मग दुसरा. असे ते 3 अंक ऑफिसमध्ये पाठवले गेल्याची अशी फेंट मेमरी मला आहे. आणि ह्या जसं म्हणाले इतकं बारीक सारीक लक्ष होतं त्यांचं की प्रत्येक कॅरेक्टरचा ड्रेस कसा असेल, मेकअप कसा असेल आणि त्या सगळं नेपथ्य आणि पात्ररचना, संगीत आणि काव्य ह्या सगळ्याचं त्यांना इतकं सूक्ष्म असं अभ्यास होता आणि ते बरोबर सांगत असे. जसं मला आदिवासी मुलीचा ड्रेस होता, मला अजूनही आठवतं की ते म्हणाले की मला एक सीन असा होता की जेव्हा मला प्रेक्षकांकडे पाठ करायची होती, तर ते म्हणाले पाठ करायची असल्यामुळे पूर्ण पाठीभर गळ्यापासून पायापर्यंत अंग झाकलेला ड्रेस पाहिजे. हे त्यांनी मुद्दामून आमच्या ड्रेस जे डिझायनिंग करणार होती तिला मुद्दामून सांगितलं. एवढा विचार ते करत होते. आणि छोट्या छोट्या गोष्टी आणि नाटकाच्या तालमीला मला आठवत शिस्त म्हणजे काही म्हणजे त्याला आम्ही खूपच घाबरायचो. ते दुसऱ्या पात्रांची जेव्हा हे घेत होते तालीम आणि आम्ही जर तिथे बसलेलो असो तर आम्हाला हो म्हणायची सोय नव्हती.
जर कोणाला आवाज जोराने केला तर ते म्हणायचे बाहेर जा. आणि पूर्ण वेळ संध्याकाळी 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत सगळी पात्र तिथे असायची. आमचं काम नाही, आम्ही नाही येत असं नव्हतं. सो अशा अनंत आठवणी मास्तरांच्या संदर्भात माझ्या आहेत. आणि आकाशवाणीची एक फार इंटरेस्टिंग आठवण माझी आहे की आम्हाला आकाशवाणीतर्फे राणी रूपमती नाटक त्यांनी बसवायचं होतं, ज्याला वाचिक अभिनयसुद्धा मी त्यांच्याकडून शिकले. त्यांनी इतकं सुंदर पोस्ट कार्ड पाठवलं होतं, रंगीबेरंगी अक्षरात नाटकाचं टायटल, कलाकाराचं नाव, वेळ, जागा, इतकं रंगीबेरंगी सुरेख हस्ताक्षरामध्ये पूर्ण पुरुषोत्तम दारव्हेकर असं एक कार्ड ते आम्हाला सर्वांना पाठवायचे. असं खूप पॅशन फोकस्ड आणि पूर्ण अंतर्बाह्य सच्चे कलाकार असलेले मास्तर, आणि त्यांच्याबद्दल मला आज बोलायला मिळालं ह्याचा मला खूप आनंद होतो आहे. मी अगदी ऋणी आहे की मला माझ्या भावना आज व्यक्त करता आल्या. आविष्कारजी, जेव्हा पुरुषोत्तम दारव्हेकरांचा उल्लेख होतोय तर तेव्हा कट्याळ काळजात घुसली या नाटकाचा, या कृतीचा उल्लेख केल्याशिवाय आपण राहू शकत नाही, कोणीच राहणार नाही. तर हे अत्यंत गाजलेले नाटक नागपुरात लिहिले गेले होते आणि त्याच्यामध्ये एक गाणं असं होतं जो एका सिटिंगमध्ये, सिंगल सिटिंगमध्ये 1 टेक लिहिण्यात आलं होतं. काय माहिती आहे त्याबद्दलची तुमची? ते गाणं होतं तेजोनिधी लोहगोला. याविषयी मला बोलायला आवडेल, आणि हे मी स्वतः अनुभवलं आणि मी जिवंत उदाहरण आहे, त्यामुळे मी हे सांगू शकतो ठामपणे की जेव्हा कट्यार काळजात घुसलीचा चंद्रकांत लिमयांचा पहिला प्रयोग झाला शिवाजी मंदिरला, तेव्हा मला आठवतं की मी पहिल्या रांगेमध्ये आजोबांनी मला बसवलं होतं आणि आजोबांच्या त्या काळात मी आजोबांबरोबर कायम असायचो. म्हणजे त्यांना कुठेही जायचं आणायचं असेल तर मी असायचो त्यांच्याबरोबर. तर मी असं समोर पहिल्या रांगेत बसलो, प्रयोग संपला, म्युझिकचं तिथे एक डेस्क आहे, तिकडे आजोबा होते आणि सोशल मीडियाचा काळ नव्हता तोही, मी सांगतोय 97-98, तोही सोशल मीडियाचा काळ नव्हता, त्यामुळे चेहरा फेमस नव्हता. त्यामुळे जितक्या लोकांना माहिती होतं हे पुरुषोत्तम दारव्हेकर आहेत ते येऊन भेटले आणि त्या भेटीमध्ये आजोबा माझ्याकडे खाली वाकून बोललेत की म्हणजे त्याच्या पार्श्वभूमी देतो की आजोबा स्वतःबद्दल कधीच बोलले नाहीत. स्वतःबद्दल त्यांनी मला कधीच सांगितलं नाही की मी हे केलंय ते केलंय. मला बाहेरून कळलं की माझे आजोबा काय आहे. घरात ते आजोबासारखे आणि मी नातवासारखा असं जायचो. पण ते एक वाक्य प्रखर्षाने मला आठवतं की ते वाकून मला बोललेत की उमरेडसारख्या ठिकाणी राहून मला ही एवढी मोठी संहिता सुचणं ह्याचंच मला आश्चर्य वाटतं. सो हे एकमेव वाक्य स्वतःबद्दल आजोबा बोललेले आहेत माझ्याशी. तर उमरेडमध्ये कुठेतरी त्यांना ही कथा सुचली असं आपण म्हणजे गृहीत धरून चालू, म्हणजे याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल, कारण त्यांनी स्वतःच हे म्हटलं आहे. तेजोनिधी लोहगोल गाणं नसून ती सूर्याची आरती आहे. तुम्ही जर नीट ऐकलेत त्याचे बोल तर ती सूर्याची आरती आहे आणि मी ती सकाळी सूर्याची आरती म्हणूनच लावतो. आमच्या घरात ती लागते. म्हणजे माझं मुंबईचं जे घर आहे तिकडे आम्ही तेजोनिधी लोहगोल हे सूर्याची आरती आणि त्याच्यामध्ये अगदी अणुरेणू म्हणजे ॲटम्स मॉलिक्युल्सपासून सगळं आपण 1967चं बोलतोय, म्हणजे जेव्हा पहिलं मून लँडिंग पण व्हायचं होतं. सो तेव्हा त्यांनी अणुरेणू वगैरे सगळं त्याच्यामध्ये पेरलेलं आहे आणि त्याच्यातली सर्वात उत्तम लाईन जी माझ्या आयुष्याशी मी असोसिएट करतो की तेजातच जनन मरण. म्हणजे माझं बालपण पण तेजातच होतं, कारण दारव्हेकरांचं नातू, आणि जेव्हा संपेल तेव्हाही ते तसंच असणार. तर ते तेजातच जनन मरण हे सूर्याबद्दल सूर्याला जगाला सांगणं ही खूप मोठी गोष्ट. किंवा कट्यार काळजात घुसलीमधलं दुसरं जे घेई छंद आहे त्यातलं जे पद आहे की मिटता कमलदल होई बंदी हा भृंग परी सोडीना नाद गुंजनात हा दंग. सो माझं करिअर, माझ्या जेव्हाही अप्स अँड डाऊन्स होतात, अनेक दरवाजे माझे पण बंद झाले होते मध्ये, आता ते परत उघडत आहेत, तर त्यावेळेला माझ्या डोक्यात हेच गाणं की गुंजनात हा दंग. त्याला फरक पडू देऊ नाही, आपल्या क्रिएटिव्हिटीला फरक पडू द्यायचा. असं खूपसं स्त्रोत कट्यार काळजात घुसलीमधनं मिळतं कलाकाराला. त्यामुळे कट्यार काळजात घुसली हे लोकांना खूप
हां, म्हणजे खूप भिडलं ते नाटक किंवा लोकांपर्यंत ते नाटक पोचलं आणि त्याच्याही अनेक अनेक कथा आहेत, पण आता ती वेळ नाही. पण म्हणजे ही कट्यार काळजात घुसलीची काय म्हणतात त्याला एकंदर कथा आहे की ते जे लिहिलं आहे त्याच्यामध्ये ते इतकी स्पॉन्टनेसिटी आणि तेव्हाचा तो काळ हा इतका आहे त्या संगीत नाटकामध्ये की ते लोकांना आपलंसंच वाटतं. शुभजी, दाभेकर मास्तरांनी जे ते मुंबईला जरी गेले तरी त्यांचं विदर्भाशी नाळ जी आहे ती घट्ट होती आणि त्यांच्या अनेक नाटकांमध्ये विदर्भातील परिस्थिती, इथल्या बोलीभाषेचा वापर, इथला लोकव्यवहार जो आहे त्याचं चित्रण जो आहे तो दिसतं. त्याबद्दल काय सांगता येईल? आणि खास करून वऱ्हाडी माणसं नावाचं जो नाटक होतं. हां, वऱ्हाडी माणसं म्हणजे मास्तरांचा इतका त्याच्यावर मी इंटरप्ट करतो, अथॉरिटी याच आहे. कारण त्यांचं जे वऱ्हाडी माणसं जे नाटक गाजलं त्याच्यातल्या ज्या कलावंत होते त्यातल्या या एकमेव आज आहेत आपल्यामध्ये पहिल्या प्रयोगापासून. तुम्हीच त्याबद्दल सांगू शकता. नाही, मास्तरांनी खूप सूक्ष्म अभ्यास होता मराठी आणि वऱ्हाडी बोलीच नाही तर वऱ्हाडी माणसांचे गुण, त्यांचा निरागसता, त्यांचा दिलदार आणि प्रेमळ स्वभाव, त्यांची कर्तव्यनिष्ठता, हे सगळं त्यांच्या वऱ्हाडी माणसांच्या पात्रांमधून आबा मालक, पार्वतीबाई, भास्कर, दाजीबा यांच्यातून इतकं सुंदर रीतीने मांडलं आहे की ते मनाला जाऊन नाटक असं भिडतंच. आणि एक प्रकारचा जिवंतपणा मास्तरांच्या नाटकांमध्ये त्यामुळेच येतो की काय मला माहिती नाही, म्हणजे आहे की नाही मास्तरांचं. आणि आम्हालाही पण. आणि मास्तरांनी नाटक दिग्दर्शन करताना त्यांचा एक मोठा गुण म्हणजे असा की ते अजिबात भेदभाव करत नसत. त्या वऱ्हाडी माणसामध्ये माझी भूमिका अतिशय लहान होती, छोटीशी भूमिका होती माझ्यासाठी, पण मला कधी असं वाटलं नाही की त्या नायिकेपेक्षा मी काही कमी आहे. हे म्हणजे तुम्हाला कुठेच नाही पाहायला मिळणार. ॲज अ टीम लीडर हे ॲज अ टीम लीडरची म्हणजे त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे काय हे फक्त म्हणजे मी सांगूच शकत नाही शब्दामध्ये. मला ॲड करायचं आहे की शोभाताई म्हणते ते अगदी 100% करेक्ट आहे. मी जसं म्हणलं ना, सूक्ष्मातल्या सूक्ष्म कलाकाराला ते इतकं महत्त्व देऊन पूर्णपणे डेडिकेशननी त्याची काय म्हणायचं देहबोली, त्याचा आवाजामधलं डिक्शन, त्याचा ड्रेस, त्याचं उभं राहणं स्टेजवर, प्रत्येक हालचाल सूक्ष्म, अगदी हपका मासा नयन तुझेमध्ये होता, त्याचा ड्रेस, त्याचं बोलणं, सगळं मास्तर प्रत्येक कॅरेक्टरकडे 100% लक्ष देत होते. थँक्यू. आणि त्यांचं मला सांगायचं म्हणजे मी मगाशी सांगायचं राहून गेलं. चंद्रमध्ये मी सांगितलं का लता दीदींबद्दल? सांगितलं. हां, आणि हाच त्यांचा म्हणजे त्यांच्याबरोबर सुवर्ण काळ होता. हिने सांगितलं मगाशी तसंच आम्ही सगळेजण हजर असायचो आणि पूर्ण तालीम पाहत बसायचो. अगदी कसा वेळ जायचा आणि तास ते तास ते आम्हाला कळायचं सुद्धा नाही. कधी कंटाळा म्हणून आलाच नाही. छोट्या छोट्या प्रसंगाचा त्यांनी उपयोग असा करून म्हणजे करायचा. तर माझ्या भूमिकेमध्ये एक छोटूसा प्रसंग होता की ती नलू मी गरीबाची दिवाणजीची मुलगी, तिला पाहायला येणार असतात म्हणून एक साडी देत नेसायला. आणि साडी मग जाता जाता म्हणते की ही तुलाच ठेवून घे शोभा. आणि त्यावेळेला की तिला जो आश्चर्य आणि आनंद, इतकी सुंदर साडी आपल्याला मिळाली हे दाखवणं, याचासुद्धा त्यांनी विचार करून ते सांगायचे. आणि श्रीकांत मोघे आमच्या तालीम पाहायला आले होते एकदा, तेव्हा हाच प्रसंग असा, याच्या प्रसंगाची तालीम चालू होती आणि मास्तरांनी मला सांगितलं आणि मी ते केलं. ते त्यांनी अक्षरशः टाळ्या वाजवल्या की ते म्हणजे इतका सूक्ष्म अभ्यास मास्तर करायचा छोट्या छोट्या कलावंतांसाठी आणि छोट्या छोट्या पात्रांसाठी. म्हणून त्यांचं नाटक अगदी परफेक्ट असायचं. आम्हाला कोणता शब्द कुठे म्हणायचा, कसा ऐकायचा ते सुद्धा म्हणजे आमचं ठरलेलं असायचं. पण कधी कोणाला असं वाटायचं नाही की हे नाटक आहे म्हणून.
अभिजितजी, एक प्रश्न. वऱ्हाडी किंवा विदर्भातल्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत ते दार्वेकर मास्तरांच्या नाटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. वऱ्हाडी भाषा जी आहे त्याच्यामध्ये उत्तम नाटकं तयार केलीत आणि ते लोकांनी स्वीकारली सुद्धा. खास करून जेव्हा आपण उल्लेख करतो मुंबई पुण्यामध्ये त्या निमित्ताने मास्तरांच्या नाटकांच्या माध्यमातून वऱ्हाडी भाषा एका वेगळ्या पद्धतीने पोहोचली. नक्कीच. मी थोडंसं त्याच्यामध्ये अजून एक ॲड करीन की फक्त वऱ्हाडीच कशाला, आपण नयन तुझे जादूगारचं जर उदाहरण घेतलं तर लक्षात येईल की ते ॲक्च्युली छत्तीसगडच्या म्हणजे पृष्ठभूमीवरचं नाटक आहे. छत्तीसगडचाही आदिवासी एरिया आणि त्या आदिवासी याच्यातलं कुटुंबातलं ते सगळं, ती सगळी संस्कृती, ते सुंदर कल्चर, ते सुंदर ड्रेसेस, त्यांच्याकडचं जे हे सगळं जे होतं, हा इतका सूक्ष्म अभ्यास असणं. आता कसं आहे की नुसती वऱ्हाडी भाषेत नाटकं लिहिणारे किंवा वऱ्हाडी भाषेत एखाद दोन काहीतरी करणारे लोक अनेक दिसतील तुम्हाला, पण वऱ्हाडी भाषा वापरून वऱ्हाडी माणसाचा बाणा, वऱ्हाडी माणसाचा स्वभाव आणि वऱ्हाडी माणसाचा असं म्हणता येईल की बा आता जसं आपण वऱ्हाडी माणसाचंच उदाहरण जर घेतलं या नाटकाचं, तर त्या नाटकामध्ये दाजीबा हे जे कॅरेक्टर आहे की नोकर आहे परंतु तो आपल्या मालकाला इतका लॉयल आहे की तर हे जे आहे हे एक वऱ्हाडी माणसाचा हा जो सद्गुण म्हणता येईल की बा काही झालं तरी मी बायकोला सोडून दिलं पण मी माझ्या मालकाला सोडलेलं नाही आहे ना. आबा मालक म्हणजे माझ्यासाठी हे जे आहे, तर हे जे सगळं आहे, तर मला असं वाटतं की भाषा, इथली शैली आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आता आहेत, पण मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की तिथल्या माणसांचे स्वभाव, तिथल्या माणसांचे सद्गुण हे सगळं उचलून, म्हणजे आपण वऱ्हाडी माणसामधलं प्रत्येक कॅरेक्टर जर पाहिलं ना, त्या प्रत्येक कॅरेक्टरमध्ये आपल्याला एक सद्गुण दिसतो. आता शोभाताई म्हणत होत्या त्यांचं शोभा नावाचं जे कॅरेक्टर आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलं की तो छोटा रोल होता. अहो पण तो इतका सुंदर रोल आहे, म्हणजे एका नर्तिकेचा तो हे म्हणता येईल, म्हणजे किंवा नाटकात नृत्यात इंटरेस्ट असलेल्या एका विद्यार्थिनीचा असं म्हणता येईल आपल्याला. पण ते छोट्या ह्याच्यातनी त्यांनी इतकं सुंदर तिचं कॅरेक्टर, तिला एक स्टोरी तिची पण एक त्याच्यामध्ये जी ॲड करून दिली. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की केवळ भाषाच नव्हे तर सगळी परिस्थिती आणि सगळ्या ह्याचं त्या मास्तरांनी फारच सुंदर हे केलेलं आहे. वऱ्हाडी माणसाच्या बाबतीमध्ये मी मगाशी जसं बोललो की मास्तर स्वतःबद्दल कधीच बोलायचं नाहीत, आमच्याशी तर कधीच नाही आणि एरवीही नाही की मी हे केलं. पण वऱ्हाडी माणसाबद्दल त्यांना मी प्रश्न विचारला होता की आजोबा, हाऊ इज इट दॅट की इन दोज डेज, मी त्यांच्याशी कधी कधी इंग्लिश, हाऊ इज इट दॅट इन दोज डेज वऱ्हाडी भाषा यू कम्युनिकेटेड टू दिस मुंबई गाईज. तर ते म्हणाले की हे पहिले मराठीत बोल. तर म्हटलं वऱ्हाडी भाषा तुम्ही मराठी लोकांपर्यंत पोहोचवली कशी? तर ते म्हणाले की मी सगळ्या गोष्टी आय एक्सप्लेन्ड इट विथ ॲक्शन. जे वऱ्हाडी होतं ते वऱ्हाडी भाषा वापरून त्याला मी ॲक्शन दिली, तर त्या ॲक्शननी ती पोचायची लोकांपर्यंत. मी आत्ता वऱ्हाडी माणसाचा प्रयोग बघितला तेव्हा मला ते जाणवलं की व्हॉट ही वुड हॅव डन. ते ब्रँड अँबॅसेडर होते वऱ्हाडी भाषेचे तेव्हाच, असं म्हणता येईल. दार्वेकर मास्तरांच्या वेगवेगळ्या गुणांचा तुम्ही उल्लेख केला. स्वभाव फार मिश्किल होता मात्र तेवढे शिस्तप्रियही होते. हो, खूप सेन्स ऑफ ह्युअर शार्प होता आणि अगदी मंद हसायचे, म्हणजे असे खूप जोऱ्याने हसत नव्हते. आणि आम्ही खूप, त्यामुळे नयन तुझ्या जादूगारमध्ये काही प्रसंग इतके ज्याला म्हणतात विनोद निर्माण करणारे होते की आम्हाला सहकलाकारांना हसू त्यावेळेला आपण हसायचं नाही. हा अत्यंत कठीण प्रसंग माझ्यावर आणि गोपाळ कौशिकवर आला होता की तो एक प्रोफेसर आणि त्याचा पत्रकार ज्युनियर ते सीन करत असतात आणि तालमीतही आम्ही खूप हसायचो. शेवटी ते आम्हाला म्हणायचे बाहेर जा. आणि ॲक्च्युली स्टेजवर ते सुरू झाल्यावर आम्हाला पडद्याच्या कडे तोंड करून प्रेक्षकांकडे पाठ करून उभं राहायचं होतं. ते उभं राहिल्यानंतर आम्ही दोघं खूप हसत होतो आणि आम्हाला मुश्किल होऊन गेली की आता आपलं कसं होईल. इतका तो विनोद, ज्याला फार्सिकल विनोद म्हणतात, तो मास्तर अप्रतिम सांगायचे. हे एक. दुसरं म्हणजे अत्यंत शिस्तप्रिय आणि खूप भीती पण वाटायची आम्हाला त्यांची, कारण की खूपच डिसिप्लिन्ड होते ते.
आणि नाटकाला अत्यंत पवित्र गोष्ट म्हणून ते पाहत असल्यामुळे तिथे हसी मजाक चुकीच्या ठिकाणी केलेली ते बिलकुल सहन करत नव्हते. वेळ पाळायची, येण्याची जाण्याची नाही, असं आमच्या प्रॅक्टिसचं मला तेवढं आठवतं. एकूण आम्ही 35 प्रयोग केलो, कारण त्यावेळेला नाट्य महोत्सवामध्ये असं एक अट होती की ज्यांचा पहिला नंबर त्यांनी सर्व केंद्रावर जाऊन ते नाटक करायचं. दॅट ऑल्सो वॉज अ व्हेरी मेमोरेबल एक्सपिरियन्स फॉर ऑल ऑफ अस. 30 ते 35 जण आम्ही सगळीकडे हिंडलो आणि खूप म्हणजे आठवण राहणारा असा तो सगळा दौरा होता आमचा. आणि खूप तालमीची मजा, आणि इतके वर्षानंतर सुद्धा प्रत्येक बारीक सारीक गोष्ट आम्हाला सगळ्यांना दोघींना आठवते. ह्याचा अर्थच हा की ते आमच्या जहनमध्ये जाऊन बसलेलं आहे. येस येस येस. अभिजितजी, त्या काळातली जी दार्वेकर मास्तरांची जी टीम होती त्याच्यामध्ये तुमचे वडीलही होते आणि इतरही जे सगळे लोक होते, वेगवेगळ्या भूमिका बजावणारे जे होते, त्यांच्याबद्दल काय सांगणार आणि त्या टीमचं योगदान पुढे भविष्यात नाट्यसृष्टीमध्ये कसं पडलं? यात अगदी सगळ्यात पहिली गमतीदार गोष्ट सांगायची म्हणजे अशी आहे की मास्तरांनी रंजन कला मंदिर स्थापन केलं, ठीक आहे, आणि या संस्थेमध्ये माझ्या वडिलांनी या संस्थेमध्येच मॅक्झिमम काम केलं, इतर अनेक लोकांनी. पण जे रंजन कला मंदिर सोडून गेले आणि ज्यांनी संस्था आपापल्या तिथे नंतर स्थापन केल्या आणि नाव मिळवलं, ते सगळे सुद्धा शेवटी मूळ जे म्हणतात आपण, की आपण म्हणतो की सगळ्या भाषांचं मूळ संस्कृतमध्ये आहे, तसं नागपूरच्या सगळ्या नाट्यकलावंतांचं मूळ हे पुरुषोत्तम दार्वेकर आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यांनी तो जो संस्कार केला सगळ्यांवर, आणि त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत. जसं आता गणेश नायडू होते, ते नेपथ्यकार प्रसिद्ध झाले आणि म्हणजे लाईटिंग वगैरे नाटकाचं सगळं ते करायचे. त्याच्यानंतर गणेश सोळंकी हे नंतर फिल्म मध्ये गेले, तर त्यांनी पण बरंच तिथे केलं. त्यानंतर मला इथे जे फोटो दिसत आहेत त्याच्यामध्ये राजा पाठक होते, त्याच्यानंतर अनुराधाताई जोशी होत्या, मला वाटतं आता सध्या पुण्याला असतात वगैरे. याच्यातनं मला एक आणखीन गमतीदार गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे ही की आता ही सगळी नावं मोठी झाली आहे ना, की फार मोठे झाले बुवा हे लोक, यांचे नावं झाले. पण असे अनेक लोक होते की जे काही कारणाने पुढे या कलाक्षेत्राशी निगडीत नाही राहिले, पण जर राहिले असते तर कदाचित खूप मोठे होऊ शकले असते. याच्यात मला उदाहरण सांगायचं आहे ते माझ्या आत्याचंच. तर ती अजूनही आहे जिवंत, आणि ती आता पुण्याला असते. तिचं वय आता 91 वर्ष आहे. त्यावेळेची ती शालिनी अंभईकर, नंतर ती मालती खांडवे झाली. तिच्या बाबतीत असं झालं की तिला मास्तर ह्या बालमेळ्यांमध्ये वगैरे म्हणजे मुख्यतः नृत्यासाठी घ्यायचे. ती फार चांगला डान्स करायची, क्लासिकल आणि हे सगळं. तर काय झालं की ते हळूहळू तिचं नाव भरपूर होत गेलं. म्हणजे लोकांना असं वाटलं की अरे वा, ही आहे का वा, हिचं डान्स पाहायला जायला पाहिजे. लहान होती म्हणजे शाळेतच होती त्या काळामध्ये. आणि एकदा काय झालं की असं कुठलं तरी नाटक असताना, पूर्वीच्या काळी जसं आत्ता हे जे हे आहे की टी व्हीवर ॲडव्हर्टाइजमेंट येते किंवा काही, तसं त्यावेळेला ॲडव्हर्टाइजमेंट करायचं काय होतं की रिक्षावर भोंगा लावून ते सगळं हे करायचे. तर तसं त्यांनी काहीतरी पोस्टर लावून आणि सगळीकडे त्याची प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न केला, आणि हे नेमकं माझ्या आजोबांनी बघितलं. आणि त्यांना त्याचा प्रचंड राग आला की बाबा माझ्या मुलीचं तुम्ही हे सार्वजनिक प्रदर्शन जे करताय, तर म्हणजे तो मास्तरांबद्दलचा राग नव्हता, ती मास्तरांनी केलेली चूक नव्हती, कोणीतरी दुसऱ्यांनी ज्यांनी कोणी प्रयोग घेतला असेल वगैरे त्यांनी केलेलं होतं ते. तर त्याच्यामुळे त्यानंतर त्यांनी जो पायबंद घातला तिच्या कलेला, की त्यानंतर तिने आयुष्यात कधी नाटकात किंवा वगैरे काम केलं नाही. पण मला असं वाटतं की अशा अनेक गोष्टी असतील कदाचित लोकांच्या, किंवा म्हणजे संस्कार हा जो होता हा मला असं वाटतं त्या काळातल्या सगळेच लोक ज्यांना नाटकाविषयी आवड होती त्या सगळ्यांवरच केलेले हे संस्कार आहेत मास्तरांनी. आणि सगळे मोठे झालेले जे पुढचे कलाकार आहेत, कुठे ना कुठेतरी त्यांचा संबंध डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली पुरुषोत्तम दार्वेकरांशी आहेच आहे. संजयजी, रंजन कला मंदिर सध्या 75 वर्ष पूर्ण करून पुढे वाटचाल करत आहे. आता आज OTT आहेत, करमणुकीचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत, मात्र रंजन कला मंदिर या सर्व याच्यामध्येही अजूनही टिकून आहे आणि पुढे चाललंय. मी असं ऐकलंय की वर्षातले जवळपास 300 दिवस वेगवेगळ्या पद्धतीने ॲक्टिव्हिटीज चालतात. हे कसं शक्य होतं एक, आणि दुसरं याचा नाट्यसृष्टीच्या दृष्टिकोनातून भविष्यासाठी कसा फायदा होऊ शकतो? एक नाट्यसंस्था वर्षातून 300 दिवस कार्यरत राहते, म्हणजे फील्डवर राहते. असं आहे की
मी जसं आधीच सांगितलं की 75 वर्षाचा काळ खूप मोठा आहे, त्याच्यात अनेकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आता जसे संदर्भ आपल्या डिस्कशनमध्ये निघाले, तेव्हाचा काळ वेगळा होता, आताचा वेगळा आहे. आता डेफिनेटली आमच्यापैकी अनेकांचे यूट्यूब चॅनल आहेत, आमच्यापैकी अनेक जण शॉर्ट फिल्म तयार करतात. आमचं एक लहान मुलांचं ट्रॅफिकवर एक नाटक आहे, म्हणजे मी ट्रॅफिक पार्कमध्ये शूट केलं. ते ऑल इंडिया ट्रॅफिक रूल्सचे नियम दाखवायकरता म्हणून होतं. तर ही आता डेफिनेटली आमची, जसं आमचं एक मोहजाल नावाचं नाटक आहे ड्रग्ज ॲडिक्शनवर, आमच्या नवीन पिढीने आता त्याचे मार्ग बदलले. नाटक हा फॉर्म जरी तो असला तरी वेगवेगळे विषय आम्ही हाताळले, कारण सामाजिक परिस्थितीमुळे जसं तुम्ही म्हणता आता बदल जो आहे, कारण बदल हेच भविष्य आहे. शेवटी बालरंजननी नवीन आयाम स्वीकारला, रंजन कला मंदिरने नवीन प्रकारचे नाटकं करायला सुरुवात केली आणि हा सातत्याने हा उपक्रम चालू आहे. हे मोहजाल जे नाटक आहे ते आम्ही आता वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस स्टेशनसमोर जे ड्रग्ज ॲडिक्ट आहे त्यांच्यासाठी करतो. म्हणजे फॉर्म बदलला. आता कसं आहे की जसं विवेकानंदने म्हटलं आहे की तुमच्यापर्यंत शाळामध्ये मुलं येत नसतील तर तुम्ही शाळा मुलांपर्यंत घेऊन जा, तसं आम्ही आता नाटक लोकांपर्यंत घेऊन जातो आहे. कारण मधल्या काळामध्ये नाटकाचा दर्जा वेगळा झाला, तो होतोच रंगभूमीच्या इतिहासात. तर आता एक नुकतंच मी आता वाघावर एक नाटक करतो आहे. वाघ जो शहरात येतो आहे तो का येतो आहे याचं संशोधन करून आम्ही मुलांकडनं एक नाटक करतो आहे की तुम्ही त्यांच्या घरात जाताय म्हणून ते तुमच्या घरात येतात आहेत. तर असे वेगवेगळे विषय घेऊन बालरंजन, रंजन कला मंदिरचं काम डेफिनेटली सुरू आहे. रंगभूमी ही फक्त रंगमंचापुरती मर्यादित न ठेवताना आमच्या नव्या पिढीने स्वरूप बदललं आहे आणि बदल असल्यामुळेच आम्ही लोकांपर्यंत आणि सातत्य टिकवलं आहे. आज मला सांगायला अभिमान आहे, आविष्कारही त्याला आहे, अभिजित पण आहे, माझ्या नंतरच्या पिढीतले आहेत, की आज नागपुरात कुठलंही नाटक होते राज्य नाट्य स्पर्धेमध्ये आम्ही खात्रीला एक सांगू शकतो की आमच्या संस्थेतले, आमच्या मांडवाखरनं गेलेले आर्टिस्ट ते तुम्हाला दिसतीलच. आणि हेच मोठं रंजन कला मंदिरचं अचिव्हमेंट आहे, सातत्य आहे की कलाकार आपण घडवले. कारण मास्तरांनी या संस्थेला हौशी नाट्य संस्था म्हणून एक नाव दिलं. त्याच्यामुळे आम्ही याचा व्यवसाय म्हणून केला नाही, अदरवाईज व्यवसाय केला असता तर अजून आम्ही समोर जाऊ शकलो असतो. पण आजही आमची अनेक नाटकं रंजन कला मंदिरच्या सहभागाने भारतात सुरू आहेत आणि म्हणून रंजन कला मंदिरचं हे 300 दिवसांचं सातत्य टिकून आहे, ते टिकेल याचं एकमेव कारण मी सांगू शकतो की आमच्याकडे इन्कमिंग आहे. आउटगोईंग कमी आहे, इन्कमिंग जास्त असल्यामुळे ते टिकून आहे आणि ते टिकेल अशी मला खात्री आहे. तर रंगभूमीमध्ये आणि विविध जे रंगकर्मी आहेत त्यांचे जे लाडके मास्तर आहेत पुरुषोत्तम व्यंकटेश दार्वेकर यांचा हा जन्मशताब्दी वर्ष, सोबतच त्यांनी स्थापन केलेले जे रंजन कला मंदिर आहेत त्याची 75वी आहे, सोबतच जो बालरंजन स्थापन करण्यात आलं त्याचा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे गेल्या 6 महिन्यापासून आणि पुढील 6 महिने हा असा एक दुर्मिळ योग आला आणि त्याच निमित्ताने एबीपी माझाने पुरुषोत्तम दार्वेकर यांच्या संदर्भातील विविध ज्या गोष्टी आहेत ते त्यांच्यासोबत काम केलेले जे आहेत आणि पुढील पिढीचे जे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न केला. एक मुद्दा फक्त मी मला सांगू इच्छितो की पुरुषोत्तम दार्वेकरांची संस्था म्हणून ओळखली जाते. आता एक कुठेतरी सर्कल पण पूर्ण करण्याची गरज आहे. आज मी अभिमानाने सांगतो की रंजन कला मंदिरची आताची 4-5वी पिढी म्हणजे आम्ही आविष्कारने लिहिलेलं नाटक आणि आविष्कारने दिग्दर्शित केलेलं नाटक मास्तरांच्या जन्मशताब्दीला आणि अमृत महोत्सवाला सादर करतो आहे. त्याचं नाव मी आज अनाऊन्स करत नाही, तालमी सुरू झालेले आहेत आणि ते सर्कल जे आहे म्हणजे पुरुषोत्तम दार्वेकरांनी लेखक दिग्दर्शक म्हणून यावं आणि त्यांच्या नातवाने आता पुन्हा लेखक दिग्दर्शक म्हणून यावं हे आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे. ही आमची खरी अचिव्हमेंट आहे. 15 फेब्रुवारीला आपण त्याचे प्रयोग सुरू करतो आहोत याच्यामध्ये. पण सांगायचा मुद्दा हा होता की तुम्ही जसं म्हणाला की यू कॅच देम यंग किंवा आयुष्याला एक वेगळी दिशा मिळू शकते. मी याच्याबद्दलचाच इन्सिडेंट हा नेहमीच ही ॲक्ट्स लाईक अ गॉड फॉर मी, म्हणजे हा मला मार्ग दाखवतो आणि मी पुढे जातो असं मी सांगतो. इन्सिडेन्सेस काय झाले, 8वीत मी इंग्रजीमध्ये नापास झालो होतो आणि तो समर माझ्यासाठी फार वाईट होता. आणि कसं बसं अमोलनेच मला सांगितलं होतं की तू नापास झाला आणि मग मला हो आणि खूप मोठा असा कहर झाला होता आणि माझा कॉन्फिडन्स लोएस्ट टू द लोएस्टवर होता. आणि मग ते परत परीक्षा मला द्यायला लावली आणि मग मी पास झालो.
असं सगळं तो होता. आणि त्या काळामध्ये नेमकं दादाचं नाटक 1 महिना पुढे गेला. हा मेमध्ये एप्रिल एंडला नाटक ओपन करतो आणि जूनला बंद करतो. त्यावेळेला त्याचं मे एंडला गेलं आणि जून फर्स्ट वीकला ओपनिंग झालं. ते होतं ग्रेट गोल्डन गँग. 8वीमधनं मी 9वीत अशा विदाऊट कॉन्फिडन्स गेलो. बाय 9वी एंड ग्रेट गोल्डन गँगने मला स्टार बनवलं होतं. सो मी 10वीत फुल कॉन्फिडन्सनी गेलो. बघ ना लाईन कशी सुरू होते तिथपासनं, की एखाद्याचा आशीर्वाद असला की 11वीमध्ये माझं पहिलं नाटक अस्मान महल राज्यनाट्य स्पर्धेला गेलं, मला पारितोषिक द्वितीय अभिनेता. 12वीमध्ये असं झालंच कसं माझं आलं सर्वोत्कृष्ट अभिनेता. फर्स्ट इयरमध्ये इंटर कॉलेजिएट मुंबई ओ माय लव्ह आलं द्वितीय अभिनेता. सेकंड इयरमध्ये म्हणजे तेव्हा मी रोशन तनेजाच्या कोर्ससाठी 1 वर्ष गॅप घेतली होती म्हणून थर्ड इयरमध्ये आज उद्या कधीही आलं सवय अभिनेता. सो ती जी सुरुवात झाली ती ग्रेट गोल्डन गँग. पण त्याची सुरुवात अशी होती की आय वॉज अ फेल्युअर. मला भविष्य दिसत नव्हतं. सो यू नो इट इज नॉट लाईक की तुम्हाला येऊन इथे ॲक्टिंगच करायची आहे. कुठली स्किल तुम्हाला, जसं अभिजित दादा बोलला की हा डॉक्टर आहे, डॉक्टर करतानाही तुम्हाला ती कुठली स्किल तुमची रंजन कला मंदिरमध्ये डिस्कवर होईल. आणि हा जो मुद्दा बोलला तो अत्यंत खरा बोलला की हे प्रोफेशनल नसल्यामुळे इथे तुमच्यावर प्रेशर काहीच नाही आहे. हौशी असल्यामुळे इथे येऊन फक्त तुम्हाला स्किल डिस्कवर करायची. त्यामुळे ही एक गोष्ट फार महत्त्वाची आहे रंजन कला मंदिरबद्दल. आणि दादा अनेक लोकांना एनकरेज करतो आणि हा पडू देतो. म्हणजे हा कधी रागवत नाही. संजय दादा कधीच रागवत नाही. हां, कधीच नाही. म्हणजे आम्ही तर एका प्रयोगात हसलो होतो तरीही यांनी त्यावेळेला सांभाळलं. आणि जर त्यावेळेला यांनी आम्हाला दुखावलं असतं ना तर ती मेमरी आयुष्यभर राहिली असते. पण यांनी त्यावेळेला सांभाळून घेतलं. तर अशा पद्धतीने आपण पुढे जातो. मेन मुद्दा सांगायचा हा की एक व्यक्ती होता, पुरुषोत्तम दारव्हेकर होते. 1950मध्ये त्यांनी संस्था उभी केली रंजन कला मंदिर. आज त्याचे 75 वर्ष पूर्ण होत आहेत. 1975मध्ये ह्यांनी उभी केली बालरंजन. आज त्याचे 50 वर्ष पूर्ण होत आहेत. आजोबांची जन्मशताब्दी आहे. त्या पूर्ण प्रवासामध्ये मी बघितलं अनेक लोकांच्या अनेक संस्था आल्यात, बंद झाल्यात, अनेक लोकांनी संस्था काढल्यात. पण एखाद्या माणसाचं प्रारब्ध असतं की त्याला परमेश्वरांनी सांगून पाठवलं असतं की तुझे हे कार्य आहेत, हे कंप्लीट झाले पाहिजे. आणि त्याप्रमाणे लोक येतात आणि ते कार्य पुढे होत जातं. त्यामुळे माझ्यातर्फे म्हणजे दारव्हेकर परिवारातर्फे ज्या ज्या लोकांनी रंजन कला मंदिरला कॉन्ट्रीब्यूट केलं आहे त्या सगळ्यांचे मी दारव्हेकर परिवारातर्फे मनापासून आभार मानू इच्छितो. आणि एबीपी माझंच आहे ऑफकोर्स. तर पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या संदर्भात त्यांच्यासोबत काम केलेली जी मंडळी आहे आणि पुढची जी पिढी आहे किंवा पुरुषोत्तम दारव्हेकर यांना पाहून जे रंगमंचावर आले, नाट्यसृष्टीमध्ये जे आले, त्यांच्याकडून त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा आपला हा प्रयत्न होता. माझे सहकारी कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.